विधान परिषदेचे 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे आणि या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी निकालही लागणार आहे. म्हणजेच काही तासातच कोण वरचढ ठरणार हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदान करणार असल्यामुळे संख्याबळाला प्रचंड महत्त्व आहे आणि येथेच खरी राजकीय लढत सुरू होते. आता जर आपण आकडेवारीकडे पाहिलं तर सत्ताधारी महायुती खूप मजबूत स्थितीत आहे. भाजपकडे 131 आमदार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 57 आमदार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदार आहेत. म्हणजेच एकूण संख्याबळ पाहिलं तर महायुती सहजपणे 8 जागा जिंकू शकते. यात फारसा संघर्ष दिसत नाही. पण खरी उत्सुकता आहे ती 9व्या जागेची. कारण इथे महाविकास आघाडीची लढत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा एकत्रित संख्याबळ सुमारे 46 आहे. त्यामुळे त्यांना एक जागा निश्चित मिळू शकते. पण जर त्यांनी आणखी 10 मते खेचून आणली, तर दुसरी जागा जिंकण्याची देखील शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र हे सोपं नाही. कारण त्यासाठी विरोधी आमदारांना आपल्या बाजूला वळवावं लागेल. यात सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे तो उद्धव ठाकरे यांच्या नावाचा. शिवसेना उभाटा गटाकडून त्यांना विधान परिषदेत पाठवण्याची जोरदार मागणी होत आहे. पण यामुळे काँग्रेसची अडचण वाढली आहे. कारण मागच्या वेळी राज्यसभेची जागा शरद पवार यांना देण्यात आली होती आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. आता काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जर विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे उमेदवार नसतील, तर काँग्रेसला ती जागा मिळाली पाहिजे. कारण ही जागा पूर्वी काँग्रेसचे नेते राजू सातव यांची होती. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली होती. पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस पुन्हा त्या जागेवर दावा करत आहे. या सगळ्या राजकारणात परंपरा आणि संस्कृती याचाही मुद्दा पुढे आला आहे. काँग्रेसकडून आव्हान करण्यात येत आहे, की जसं बारामतीत परंपरा पाळली गेली, तसं येथेही बिनविरोध निवडणूक व्हावी. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही कितपत शक्य आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान 13 मे रोजी विधान परिषदेचे 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. यात उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, दादाराव कोचे, रणजितसिंग मोहिते पाटील, संजय केनकर, संदीप जोशी आणि राजेश राठोड यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व जागा रिक्त होणार आहेत आणि नव्या सदस्यांची निवड होणार आहे. एकूणच पाहिलं तर ही निवडणूक फक्त 9 जागांची नाही, तर प्रतिष्ठेची लढत आहे. महायुती आपलं वर्चस्व कायम ठेवणार का? की महाविकास आघाडी एखादा राजकीय डाव टाकून समीकरण बदलणार आहे? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 12 मे रोजी काही तासातच चित्र स्पष्ट होईल. पण तोपर्यंत राजकीय हालचाली, बैठका, रणनीती आणि पडद्यामागचं गणित जोरात सुरू राहणार आहे. पण कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहणार आहे. तो तर मंडळी, या संपूर्ण राजकीय प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.